दरम्यान आजची आणखी एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह नेमकं कुणाचं यावर सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी काल युक्तिवाद केलाय। आज दुपारी 2 पासून पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे। निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे। या निर्णयाविरोधात ठाकरे गट कोर्टात गेलाय। दरम्यान कालच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। राजकीय पक्षाचंच विधिमंडळ गटावर नियंत्रण असतं आणि पक्षाचं कायदेशीर निर्णय अंतिम मानले गेले पाहिजेत असं महत्त्वाचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलंय। मात्र जर बहुसंख्य आमदारांचा पक्षाच्या निर्णयाला प्रामाणिक विरोध असेल तर त्यांना स्वतःचे राजकीय निर्णय घेण्यासाठी काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळायला हवं असंही न्यायालयानं म्हटलंय। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सध्या ही सुनावणी सुरू आहे। 17 फेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली होती आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह दिलं होतं। या निर्णयाविरोधात 2024 मध्ये 2 याचिका दाखल करण्यात आल्यात। कायदा त्याचं काम करेल, संविधान काम करेल। आम्ही ज्याने बेईमानी केली, ज्याने घटनेशी द्रोह केला त्यांना कायद्याच्याच माध्यमातून संपवू याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतले अलीकडच्या काळामध्ये प्रहार मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं टीएमसी प्रमाणे। या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आता लवकर। तर एकीकडे शिवसेना कुणाची या संदर्भात महत्त्वाची सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या त्यांच्या दरेगावी गेलेत। शिंदे 2 दिवस दरेगावी असणार आहेत। एकनाथ शिंदे महत्त्वाची सुनावणी असतानाच दरेगावात गेले, त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। दरम्यान आजच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी ट्विट केलंय। एकनाथ शिंदेंचा फोटो पोस्ट करत राऊतांनी हे ट्विट केलंय। आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे असं राऊतांनी या ट्विटमधून म्हटलंय। आजच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे ट्विट केलंय। आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे अशी पोस्ट संजय राऊतांनी केली आहे।